हॅलो फ्रेंड्स, विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला इस्रोला जायला आवडेल का? चांद्रयान, मंगलयान, गगनयान, मिशन आदित्य L1 यासारख्या मोहिमांनी सगळ्या जगाला अचंबित करणारं भारताचा मानबिंदू, संशोधन क्षेत्रातला भारताचा शिरोमणी म्हणजे अर्थातच इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन. डॉक्टर विक्रम साराभाई असतील, सतीश धवन सर असतील किंवा आपल्या सगळ्यांचे आवडते डॉक्टर APJ अब्दुल कलाम सर असतील, यांच्यासारख्या अनेक शास्त्रज्ञांच्या मेहनतीने आजपर्यंत भारताला नेहमी अभिमानाची संधी देणारी संस्था म्हणजे भारतीय अवकाश संशोधन संस्था. आणि शाळेमध्ये असताना, शिकत असताना तुम्हाला इस्रोला जाण्याची संधी मिळते आहे, आणि ती सुद्धा फक्त एक परीक्षा दिल्यानंतर. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला या ठिकाणी माहिती देण्यासाठी मी उत्सुक आहे. मित्रांनो, माझं नाव जयदीप पाटील. नोबेल फाउंडेशन जळगाव या संस्थेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना इस्रो भेटीची सुवर्ण संधी आम्ही घेऊन आलेलो आहोत. मागील 9 वर्षापासून महाराष्ट्रातील 800 विद्यार्थ्यांना इस्रोची सफर घडवून आणणारी संस्था म्हणजे अर्थातच नोबेल फाउंडेशन. मित्रहो, जळगावच्या नोबेल फाउंडेशन, भवरलाल अँड कांताबाई जैन फाउंडेशन आणि फैजपूर येथील सतपंथ चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या माध्यमातून आपल्याला पुढच्या वर्षी इस्रोला जाण्याची संधी मिळणार आहे. तुम्हाला एकट्याला नाही, 2 मित्रांना नाही, तर महाराष्ट्रातील 100हून अधिक विद्यार्थ्यांना इस्रोला सहलीला जाण्याची संधी मिळणार आहे. आणि याचं निमित्त ठरणार आहे फक्त एक परीक्षा. हो मित्रांनो, नोबेल सायन्स टॅलेंट सर्च परीक्षा. या परीक्षेमध्ये गुणवत्ता यादीत येऊन तुम्ही इस्रो सहलीला जाऊ शकणार आहात. तर या परीक्षेबद्दल सविस्तर माहिती समजून घ्या. ही परीक्षा कोण आयोजित करतं? तर नोबेल फाउंडेशन जळगाव. या परीक्षेसाठी सहकार्य कोण करतं? तर भवरलाल अँड कांताबाई जैन फाउंडेशन जळगाव, सतपंथ चॅरिटेबल ट्रस्ट फैजपूर. ही परीक्षा कोण देऊ शकतं? ह्या परीक्षेला इयत्ता 5वी पासून 12वी पर्यंत, तसंच ITI आणि डिप्लोमाचे विद्यार्थी सुद्धा या परीक्षेला बसू शकतात. ही परीक्षा कधी असते? तर ही परीक्षा येणाऱ्या 2026 मध्ये 7 जूनच्या रविवारी ऑनलाईन पद्धतीने संपन्न होणार आहे. ही परीक्षा तुम्ही तुमच्या घरी बसून मोबाईलवर किंवा लॅपटॉपवर देऊ शकतात. हा परीक्षेचा पहिला राऊंड असेल. या परीक्षेचे किती राऊंड्स असतात? तर परीक्षेचे 3 राऊंड असतात. पहिला राऊंड हा ऑनलाईन असतो. सेकंड लेव्हल ही ऍडव्हान्स लेव्हल असते, ती मात्र ऑफलाईन असते. ती महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या परीक्षा केंद्रांवर आपल्याला ऑफलाईन पद्धतीने देता येते. आणि तिसरा राऊंड हा मुलाखतीचा म्हणजेच इंटरव्ह्यूचा राऊंड असतो. मित्रांनो, ही परीक्षा तुम्हाला संधी देते इस्रो, IIT सारख्या संस्थांना भेट देण्याची. मग ह्या परीक्षेमध्ये कोण सहभागी होऊ शकतं आणि कोणत्या गटात सहभागी होऊ शकतं? तर मित्रांनो, इयत्ता 5वी ते 7वी साठी परीक्षेचा पहिला गट अ गट आहे. इयत्ता 8वी, 9वी, 10वी साठी परीक्षेचा गट ब आहे. इयत्ता 11वी, 12वी, ITI आणि डिप्लोमासाठी गट क आहे. परीक्षेचं स्वरूप काय? तर पहिली परीक्षा ऑनलाईन ही MCQ टाईप असते. 4 ऑप्शन पैकी एक ऑप्शन तुम्हाला निवडायचा आहे. या परीक्षेला 100 गुण असतात. 100 गुणांपैकी 40 गुण हे सायन्स साठी असतात, 40 गुण हे मॅथमॅटिक्स आणि जॉमेट्री साठी असतात, आणि 20 गुण हे सायन्स टेक्नॉलॉजीशी रिलेटेड जनरल नॉलेजशी संबंधित असतात. अशी 100 गुणांची ही परीक्षा असते. ऍडव्हान्स लेव्हलची ऑफलाईन परीक्षा असते, ती सुद्धा MCQ स्वरूपाची असते. ती 80 गुणांची असते. या 80 गुणांपैकी 30 गुण हे सायन्ससाठी, 30 गुण हे मॅथ्ससाठी आणि 20 गुण हे पुन्हा सायन्स टेक्नॉलॉजीच्या जनरल नॉलेजसाठी असतात. यानंतर तुम्ही गुणवत्ता यादीत आलात तर तुम्हाला मुलाखतीला सामोरं जावं लागतं, आणि इंटरव्ह्यू नंतर तुमची निवड ही इस्रो आणि IITच्या सहलीसाठी झालेली असते. मित्रांनो, ही परीक्षा दरवर्षी मागच्या 9 वर्षापासून आम्ही आयोजित करत आहोत. हजारो विद्यार्थी यात सहभागी होत आहेत. आतापर्यंत 800 विद्यार्थ्यांनी इस्रो बघितलेलं आहे. यात
महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातल्या जिल्ह्यातले विद्यार्थी समाविष्ट असतात। मित्रांनो, या परीक्षेमध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, इतर तुम्ही कोणतीही परीक्षा दिली तर तुम्हाला त्या परीक्षेतून फक्त एक मेडल मिळतं आणि एक प्रमाणपत्र मिळतं। मात्र ही एकमेव अशी परीक्षा आहे ज्या परीक्षेच्या माध्यमातून तुम्हाला सरळ इस्रोला जायला मिळतं, IIT ला जायला मिळतं। म्हणून ही परीक्षा तुमच्यासाठी एक सुवर्ण संधी आहे आणि या परीक्षेच्या निमित्ताने तुमचा आपोआप सायन्स आणि मॅथमॅटिक्स आणि सायन्स टेक्नॉलॉजीचा जनरल नॉलेजचा अभ्यास सुद्धा होतोय। म्हणून सगळ्यांसाठी ही परीक्षा फायद्याची ठरणार आहे। या परीक्षेला बक्षिसं सुद्धा तितकी छान आहेत। ही परीक्षा आपल्याला या वर्षापासून नव्या स्वरूपात बघायला मिळते, कारण या वर्षापासून प्रत्येक जिल्ह्याला या परीक्षेच्या माध्यमातून बक्षिसं दिली जाणार आहेत। मित्रांनो, NSTS अर्थात नोबेल सायन्स टॅलेंट सर्च परीक्षेच्या माध्यमातून भरघोस बक्षिसं जिंकण्याची सुद्धा तुम्हाला यावर्षी संधी आहे। हो, या वर्षापासून महाराष्ट्रात गुणवत्ता यादीत येणाऱ्या पहिल्या विद्यार्थ्याला अक्षरशः टेलिस्कोप बक्षीस दिला जाणार आहे। टेलिस्कोप, गोल्ड मेडल आणि सर्टिफिकेट हे पहिल्या विद्यार्थ्याचं बक्षीस असणार आहे। दुसऱ्या विद्यार्थ्याला मायक्रोस्कोप, सिल्वर मेडल आणि सर्टिफिकेट बक्षीस असणार आहे। तर तिसऱ्या विद्यार्थ्याला एक अतिशय सुंदर सायन्स किट, ब्रॉन्झ मेडल आणि सर्टिफिकेट हे बक्षीस असणार आहे। आणि ही राज्यस्तरावरची बक्षिसांसह जिल्हा स्तरावर सुद्धा या वर्षापासून आपण बक्षीस देणार आहोत। जिल्ह्यामध्ये प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्याला मायक्रोस्कोप, गोल्ड मेडल आणि प्रमाणपत्र, जिल्हा स्तरावर द्वितीय क्रमांकाला येणाऱ्या विद्यार्थ्याला सायन्स किट, सिल्वर मेडल आणि प्रमाणपत्र आणि तिसऱ्या विद्यार्थ्याला सुद्धा सायन्स किट, ब्रॉन्झ मेडल आणि प्रमाणपत्र हे बक्षीस दिलं जाणार आहे। आणि पुन्हा गुणवत्ता यादीत असाल तर तुम्हाला इस्रो सहलीला सुद्धा जायला मिळणार आहे। मित्रांनो, ही परीक्षा का आयोजित केली जाते, तर या परीक्षेच्या आयोजनामागे मूळ हेतू असा आहे की ग्रामीण भागातल्या तसेच शहरी भागातल्या विद्यार्थ्यांना विज्ञान गणिताची भीती कमी व्हावी, या विषयांमध्ये त्यांची रुची निर्माण व्हावी, पण त्यासोबतच टेक्नॉलॉजीच्या अभ्यासक्रमाबद्दल, जगात नवीन घडामोडी काय सुरू आहेत, जग तंत्रज्ञानामध्ये कोणत्या दिशेला जातंय याबद्दल सुद्धा आपण विद्यार्थ्यांना तयारी करायला या ठिकाणी हेल्प करत असतो। म्हणजे तुम्ही भविष्याच्या दृष्टीने या परीक्षेच्या माध्यमातून आपोआप JEE असेल, त्यानंतर विविध स्पर्धा परीक्षा असतील, या परीक्षांची तयारी NSTS मुळे तुमची होत असते। या परीक्षेत जर तुम्ही अभ्यास व्यवस्थित केला तर तुम्हाला होमी भाभा असेल, सायन्स ऑलिम्पियाड असेल, NTS असेल, या परीक्षांना सुद्धा मदत होणार आहे। चला तर मग आता कामाला लागूया। परीक्षेचे ऑनलाईन रजिस्ट्रेशन सुरू झालेले आहे। खाली येणाऱ्या वेबसाईटवर अर्थात www.nobelfoundation.co.in या वेबसाईटवर जाऊन तुम्ही ऑनलाईन पद्धतीने आपली रजिस्ट्रेशन या वेबसाईटवर करू शकता। मित्रहो, पहिल्या गटासाठी यावर्षी परीक्षा फी ही 250 रुपये असणार आहे, तर दुसऱ्या गटासाठी परीक्षा फी ही 350 रुपये, तिसऱ्या गटासाठी सुद्धा 350 रुपये प्रवेश फी असणार आहे। मित्रांनो, या परीक्षेला तुम्ही अप्लाय केल्यानंतर जर तुमची निवड ही सेकंड लेव्हलसाठी होत असेल तर सेकंड लेव्हलच्या वेळेला तुम्हाला विज्ञान विषयक एक सुंदर पुस्तक आणि प्रमाणपत्र सुद्धा प्रत्येक विद्यार्थ्याला ऑफलाईन लेव्हलच्या वेळेला, ऍडव्हान्स लेव्हलच्या वेळेला आमच्याकडून भेट दिलं जाणार आहे। मित्रांनो, अशी संधी पूर्वी विद्यार्थ्यांना नव्हती। NSTS अशी संधी घेऊन आले जे तुम्हाला इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, IIT, इस्रो, सायन्स सिटी सारख्या संस्थांना भेट देण्याची संधी मिळते। ही तुमच्या विद्यार्थी जीवनातली एक अलौकिक अशी भेट असणार आहे। म्हणून मित्रांनो, कुठलाही विचार न करता विज्ञान गणिताच्या अभ्यासामध्ये रुची निर्माण करा आणि भविष्यातल्या विज्ञानाच्या जगाला तुम्हाला गवसणी घालायची आहे, या दृष्टीने तयारी सुरू करा। रजिस्ट्रेशन सुरू झालेले आहेत। परीक्षेची तारीख जून महिन्यामध्ये पहिला रविवार अर्थातच 7 जून 2026 या रोजी परीक्षा घेतली जाणार आहे। या परीक्षेसाठी सर्वांनी तयार राहा आणि रजिस्ट्रेशन सुरू करा। आपले सगळ्यांचं या नोबेल सायन्स टॅलेंट सर्च परीक्षेच्या व्यासपीठावर मी स्वागत करतो। यासोबतच खाली आमचे संपर्क क्रमांक दिलेले आहेत। कुठलीही अडचण असेल
तर कृपया आमच्याशी संपर्क करा। आपल्या तालुक्यामध्ये आपल्याला जर या परीक्षेचा तालुका प्रतिनिधी व्हायला आवडत असेल तर नक्कीच आम्हाला खाली दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधा। आम्हाला आपल्यासोबत काम करायला नक्कीच आवडेल। यासोबतच आपल्याला जर या परीक्षेचे फॉर्म आपल्या शाळेत भरून घ्यायचे असतील तर आपण संपर्क करून आपल्या शाळेच्या विद्यार्थ्यांची नोंदणी या माध्यमातून करू शकतात। आपल्याला सगळ्यांना विनंती आहे की हा मेसेज अधिकाधिक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी सहकार्य करा। चला तर मग एक विज्ञानवादी पिढी घडवूया, एक विज्ञानवादी पिढी उभारूया। सगळ्यांना धन्यवाद। जय हिंद, जय भारत, जय विज्ञान।